T20 विश्वचषक 2026 मधील भारत पाकिस्तान सामन्याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचं लक्ष लागलं होतं। 15 फेब्रुवारीला झालेल्या या हाय व्होल्टेज लढतीमध्ये भारतानं पाकिस्तानवर तब्बल 61 धावांनी दणदणीत विजय मिळवलाय। टीम इंडियाच्या दमदार फलंदाजी आणि अचूक गोलंदाजी समोर पाकिस्तानचा संघ पूर्णपणे गोंधळलेला पाहायला मिळाला आणि या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर यांनी प्रतिक्रिया दिलेली समोर आली आहे। त्यावेळी ते म्हणाले की तुम्ही भारतीय असो किंवा पाकिस्तानी, तुम्हाला हे मान्य करावंच लागेल की भारतीय संघ विश्वचषक जिंकण्यासाठी इथे आला होता आणि जर कोणता संघ त्यांना रोखू शकत असेल तर तो कदाचित इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलिया असेल। पाकिस्तान ज्या पद्धतीने खेळला त्याप्रमाणे पाकिस्तान सामन्यात कुठेही नव्हता। आम्हाला शाहीन शाह आफ्रिदीकडून 23 धावांची गरज नाही, आम्हाला त्याच्याकडून विकेटची गरज नाही असं म्हणत शोएब अख्तरने शाहीन आफ्रिदीसह पाकिस्तानला चांगलंच सुनावलंय। याशिवाय पाकिस्तान कोणत्याही प्रकारे आधुनिक क्रिकेट खेळत नाहीये, भारत पुढील 100 वर्षांचं क्रिकेट खेळतोय। पाकिस्तान खूप वाईट क्रिकेट खेळत आहे आणि जेव्हा या फॉर्मॅटचा विचार केला जातो तेव्हा ते खूप मागे आहेत हे वारंवार स्पष्ट होतंय असं शोएब अख्तरने सांगितलंय। त्यामुळे त्यांच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वामध्ये आता चर्चांना उधाण आलंय।